नमस्कार. मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेमधला आलेला एका कुटुंबाचा अनुभव एक छोटासा मला आठवला. म्हटलं आपल्या नवीन 2026च्या बॅचसाठी तो शेअर करावा. महत्त्वाचा वाटला. कारण विषय असा होता, की मागच्या वर्षी रिझल्ट लागल्यावर पती-पत्नी की जे दोघंही नोकरीला होते आणि फक्त एकुलती एकच मुलगी होती. तिघंही भेटायला आले ऑफिसला. समोरासमोर चर्चा सुरू होती आणि जेव्हा मी काही प्रश्न विचारायचो किंवा ते माझ्याशी चर्चा करायचे, तर मध्ये ती एक निरागस मुलगी दोघांच्याही मध्ये बसलेली. इकडनं मॅडम, इकडनं ते सर. चर्चा करत असताना मुलगी एकही शब्द बोलत नव्हती. फक्त मी जर काही विचारलं समजा, तर एक तर आई उत्तर द्यायची किंवा ते सर उत्तर द्यायचे. म्हणजे थोडक्यात मलाही असं जाणवलं, की नाही कुठेतरी काहीतरी खटकत होतं मला पण, की पण नेमकं काय सुरू आहे? तर हे माझ्या लक्षात येणं थोडं अवघड वाटत होतं. आता विषय असा होता, की मुलीला जे मार्क्स होते, तर ते थोडे कमी आलेले होते आणि मुलगी कुठेतरी म्हणजे तिचा चेहरा सांगत होता, की नाही मला या मेडिकल क्षेत्रामध्ये आवड नाही, पण मला कुठेतरी बळजबरीनं इकडे ढकलल्या जातंय. स्पष्ट जाणवत होतं तिच्या चेहऱ्यावर. चर्चा करत असताना फक्त वडील एकच बोलायचे, की "सर एम-बी-बी-एसच करायचं. आम्हाला डीम्डमध्ये जरी ॲडमिशन मिळाली तरी सुद्धा चालते आणि जर महाराष्ट्रात जर नंबर लागत नसेल डीम्डमध्ये म्हणजे काय 20, 22, 25 लाख पर इयरची जी काय फीज आहे सर, तर ती आम्ही द्यायला तयार आहे. पण आमची पोरगी आम्हाला डॉक्टरच बनवायची." मॅडममध्येच सांगायच्या, की "सर महाराष्ट्र स्टेटमध्ये जर नंबर नाही लागला, तर फक्त असं स्टेट आम्हाला सांगा की जिकडे एज्युकेशन चांगलं होईल." म्हणजे एक विचार करण्यासारखा विषय आहे, की आपण एज्युकेशन म्हणतोय, पण ज्यावेळेस आपण आउट ऑफ स्टेटचा विचार करतो, तर त्यांच्या खाण्यापिण्याचा कधी विचार आपण केला का? एकदा नक्की आपल्या मनाला स्वतःला प्रश्न विचारा. म्हणजे आपले स्वप्न आपण त्यांच्यावर का बरं लादतोय? तर हाच एक मोठा विषय आहे, की आपण काहीच नाही पाहून राहिलो ना रे. काय करतो आपण फक्त, की नाही डॉक्टरच झाला पाहिजे. म्हणजे कुठेही रशियात पाठवायची तयारी आहे. कोणत्याही ठिकाणी पाठवायची तयारी आहे. फक्त मग सर तिकडून आल्यावर काही एक्झाम द्यावी लागते का? म्हणजे ते दोघं जे नवरा-बायको होते, तर ते एवढे फुल्ली फोकस होते त्या एम-बी-बी-एसवर, की जे मध्ये बसणारी एक छोटीशी निरागस मुलगी, कोवळ्या मनाची, की ते त्याचं तिला म्हणजे त्यांचं आणि तिचं त्यांना काहीच घेणं-देणं नाही, असं एक वेळ वाटायला मला पण सुरुवात झाली होती. तर तो विषयच एवढा भावनिक होता, तर त्यामुळे आज अचानक ती गोष्ट मला आठवली. म्हटलं नाही, आपल्या सर्वांसोबत हे चर्चेला घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सोबतही जर आपण आपल्या पोरासोबत किंवा पोरीसोबत असं जर काही करत असेल, तर नक्कीच आतापासून आपल्याला सावध होणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं या विषयावर, की हे काही बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे ठीक आहे ना, की करियर महत्वाचं आहे पोराचं, पण एक मेडिकल कोर्स हा आपल्यासाठी टॉप लेव्हलचाच करियर आहे का? असं आपल्याला वाटतं का? का बरं जगामध्ये दुसरं काही करण्यासारखं नाही का? एक विचार करा, तुम्ही एक स्टोरी ऐकलेली असेल, की एक छोटासा मुलगा होता, की जो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करायचा आणि ज्यावेळेस समजा गाडी यायची, तो पेट्रोल टाकायचा आणि कार निघून जायची आणि ही एक रिअल स्टोरी आहे, लक्षात घ्या. एक कार की जी त्याच्या आवडीचा कलर होता, त्याच्या आवडीची कार होती. असते ना, मुलांची पण अपेक्षा असते. ती कार आली, ती उभी राहिली. त्या मुलानं त्यामध्ये पेट्रोल भरलं, पण त्याला एक सहज इच्छा झाली, की त्या कारला हात लावून बघायचा. त्यानं हात लावून पाहिला. हात लावून पाहिल्याच्या नंतर कारचा मालक खाली उतरला. नाही, नाही ते बोलायला लागला, लायकी काढली त्या पोराची. पण मुलगा जो आहे, कोवळं मन त्याचं, निरागस मुलगा, तो काहीही बोलू शकला नाही. पण त्यानं एक मनामध्ये ठरवलं, की ही कार जरी माझ्या मालकीची नसली, तरी एक दिवस मी असं काम करेन, की अशा कारमध्ये जे पेट्रोल भरलं जातं, तर ते पेट्रोल माझ्या मालकीचं राहील. हा त्यानं मनाशी निश्चय केला आणि तो कामाला लागला तो मुलगा छोटासा. आणि एक दिवस असा आणून दाखवला आणि या लेव्हलपर्यंत तो छोटा मुलगा पोहोचला, की एक दिवस स्वतःच्या मालकीचं पेट्रोल तो सगळं भारतभर विकायला लागला. नाव धीरूभाई अंबानी. ही कथा तुम्हाला पण माहिती असेल. मग असे हे जे मोठमोठाले लोक आहे, तर यांनी का मेडिकलच्या डिग्र्याच घेतल्यात का सगळ्या? किंवा आपण स्वतःहून विचार करा. आपल्याकडे आपण एम-बी-बी-एसच आहे का? आपण एम-एस आहे का? आपण एम-डीच आहे का? आपण इंजिनिअरच आहे का? या खूप मोठे विषय आहे. ज्या अर्थी तुम्ही 20-20, 25-25 लाख रुपये एका वर्षाचे भरायला तयार होता, तर खरंच तुम्ही डॉक्टरच आहे का? असतील ना डॉक्टर, पण तुम्ही बाकीचे सगळेजण डॉक्टर आहे का? जगामध्ये किती पर्सेंट डॉक्टर आहे आणि ते किती पर्सेंट पैसे कमवतात? म्हणजे थोडक्यात करियर जे आहे ना, तर मेडिकल फील्डचंच करियरच तुम्हाला का आवश्यक वाटतं? हा खूप मोठा प्रश्न
मला आज तुम्हाला विचारायचं आहे पब्लिकली, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, जेणेकरून इतर पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपल्या त्या निरागस लेकरांना त्यामधून थोडा का होईना पण रिलीफ मिळेल. खूप महत्वाचा सध्या काळ सुरू आहे, परीक्षेचं वातावरण आहे. ठीक आहे, थांबूया. ओके, बाय.